मटेरियल मध्ये कंपोजिट सेक्शन वरचा हा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये दोन पाइप्स, एक स्टीलच्या पाईप मध्ये ब्रासची पाईप ठेवलेली, दोघांची जी लेंथ आहे ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत ते 300 mm आहे. आणि कंबाईन मध्ये जो फोर्स आहे, टेन्साइल फोर्स 120 किलो न्यूटनचा ह्याच्यावर ऍक्ट होतोय. ह्याला जर कट केला तर क्रॉस सेक्शन जो आहे तो अशा प्रकारे दिसेल. हॉलो स्टील आहे तो हॉलो दिसेल. याचा एक्सटर्नल डायमीटर ds 50 आहे आणि इंटरनल डायमीटर आहे 25. आणि ब्रासचा जो डायमीटर आहे तो 25च ठेवलाय, स्टीलच्या इंटरनल डायमीटर एवढा. आणि ह्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन्स, स्टील मध्ये कोणता किती स्ट्रेस डेव्हलप होतोय, ब्रास मध्ये किती स्ट्रेस डेव्हलप होतोय, सिग्मा एस सिग्मा बी, तसंच लोड स्टीलने किती घेतलाय आणि ब्रासने किती घेतलाय ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येतो. तर एक प्रॉब्लेम इथं घेतोय. ए ब्रास रॉड 300 mm लॉंग, तर याची लांबी दिली 300 mm अँड 25 mm इन डायमीटर. तर ब्रास बद्दल बोलले तर ब्रासचा जो डायमीटर आहे तो 25 mm आहे. इज फिक्स्ड इनसाइड द स्टील ट्यूब, म्हणजे स्टील ट्यूबच्या आतमध्ये हा ब्रास ठेवलेला आहे. हॅव्हिंग 50 mm एक्सटर्नल डायमीटर, 50 mm एक्सटर्नल डायमीटर अँड 25 mm इंटरनल डायमीटर, 25 mm इंटरनल डायमीटर ऑफ द सेम लेंथ, म्हणजे दोघांची ही लेंथ आहे ती सेम आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेस शियर्ड बाय इच मटेरियल, म्हणजे स्टील साठी सिग्मा एस आणि ब्रास साठी सिग्मा बी कॅल्क्युलेट करायला लावलाय. इफ असेंब्ली इज लोडेड विथ ऍक्सिल पुल ऑफ 120 किलो न्यूटन, म्हणजे या दोघांची जी असेंब्ली आहे इथं फिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यावर काय केलंय 120 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होतोय. आता यूज ES, म्हणजे S फॉर स्टील, E फॉर यंग्स मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील मटेरियल 200 किलो न्यूटन पर mm². B फॉर ब्रास, यंग्स मॉड्युलस फॉर ब्रास इज 110 किलो न्यूटन पर mm². तर गिवन डाटा आपल्या समोर आहे. आता हा जो गिवन डाटा आहे ह्याच्यावरून आपण काय करणार आहोत तर स्टार्टिंगला एरिया काढून घेणार आहोत. एरिया नंतर ह्या प्रकारचं जे इक्वेशन आहे, सिग्मा एस अपॉन ES इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन EB, ह्या इक्वेशन वरनं दोन स्ट्रेसेसचे जे रिलेशन आहेत ते तयार करणार आहोत. ह्याच्यानंतर लोडचा जो हा फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यूज टाकणार आहोत, एरिया आणि स्ट्रेस. तर आपल्याला ह्याच्यावरनं एक सिग्मा म्हणजे एक स्ट्रेच व्हॅल्यू मिळेल आणि ह्या सिग्मा किंवा स्ट्रेच व्हॅल्यू वरनं आपण दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. तर बघा, सिग्मा बी इज इक्वल टू एरियाचा फॉर्म्युला π/4d², बी फॉर ब्रास, त्यामुळे डीबी ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिली 25. आन्सर मिळेल 490.87 mm². AS म्हणजे एरिया ऑफ स्टील, π/4. आता हा स्टील आहे तो हॉलो आहे, मग हॉलो सर्कलचा एरिया काय असतो, कॅपिटल D² मायनस स्मॉल d². इथं कॅपिटल D म्हणजे एक्सटर्नल डायमीटर स्टीलचा आहे DS 50 आणि इंटरनल डायमीटर आपण त्याला नाव दिले DB, त्यामुळे इथं B घेतलाय. तुम्ही DS घेतला तरी चालेल, स्मॉल ds, आणि स्मॉल ds आणि स्मॉल db ची व्हॅल्यू इथं एकच आहे, त्यामुळे इथं DB². आता दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत इथे दिल्या DS आणि DB, त्या व्हॅल्यू इथे टाका, तुम्हाला आन्सर मिळेल 1472.62. आता आपण दोन्ही एरिया काढल्यानंतर पुढे सिग्मा एस अपॉन ES आणि सिग्मा बी अपॉन EB हे रिलेशन घेणार आहोत. ह्याच्यामध्ये ES आणि EB ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथं दिल्यात, त्या आपण न्यूटन पर mm² मध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत, ते इथं टाकणार आहोत. आता इथं टाकल्यानंतर स्ट्रेसची जी व्हॅल्यू आहे ती ह्या सिग्मा बी ह्या साईडला घेतली आणि 200 इंटू 10⁻³ आपण ह्या साईडला घेतलं, इक्वल टू साईडच्या राईट साईडला उजवीकडे. तर हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होईल, म्हणजे वरती जाणार, म्हणजे गुणिले होणार. मग सिग्मा बी ला हे झालं गुणिले भागिले 110 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 110 इंटू 10⁻³. इथं 10⁻³ ला 10⁻³ कॅन्सल होतील, 200 डिवायडेड बाय 110, आन्सर मिळेल 1.81. तर आपल्याकडे रिलेशन तयार होईल, सिग्मा एस इज इक्वल टू 181 सिग्मा बी. आता दोघांमध्ये मिळून 120 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होतोय,
त्यापैकी स्टील काही लोड घेईल आणि ब्रास काही लोड घेईल, दोन्ही मिळून 120 किलो न्यूटन फोर्स घेत आहेत. तर P इज इक्वल टू सिग्मा एस प्लस सिग्मा बी. आता लोड म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिग्मा इंटू ए. फॉर्म्युलांची लिस्ट तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे, ती बघून घ्या. तर लोडचा फॉर्म्युला काय, पीचा फॉर्म्युला सिग्मा इंटू ए. तर इथे एस फॉर स्टील आहे म्हणून आपण सिग्मा एस ए एस घेतलेला आहे, प्लस पीबीचा काय होईल सिग्मा ए. मग बी फॉर स्टील म्हणून इथं दोन्हीकडे बी बी केलेलं आहे. सिग्मा स्ट्रेस ब्राससाठी म्हणजे स्ट्रेस फॉर ब्रास आणि एरिया ऑफ ब्रास. तर सिग्मा एस ची व्हॅल्यू 1.81 सिग्मा बी इथं घेतलेली, ती इथं टाकली. एएस तुम्हाला इथं दिलेला आहे, तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे 1472.62 प्लस सिग्मा बी ए बीचा व्हॅल्यू आहे तिथे 490.87. आता दोन्हीमध्ये हे काय आहेत, एकसारखे कोण आहेत, कॉमन आहेत सिग्मा बी, ते दोन्ही बाहेर घेतले. तर इथं आतमध्ये काय राहील 1.87 इंटू 1472.62 प्लस इथले सिग्मा बी सुद्धा बाहेर आहेत, त्यामुळे इथं राहील 490.87. आता ह्या एवढ्याचा आन्सर जे कॅल्क्युलेटरने दिले 3156.31, हे ॲज इट इज आहे. आता आपण काय करणार, इक्वल टू साईनच्या ह्या साईडला हे घेणार, किती येईल 120 इंटू 10⁻³ भागिले 3156. हे 3156 इकडे घेतलेत, तर काय होईल 120 ला भागिले होणार, इथं दिसतंय. सिग्मा बी चा आन्सर काय मिळेल 38.02. सिग्मा एस इज इक्वल टू हे रिलेशन इथं घेतलं, मग सिग्मा बी ची व्हॅल्यू इथं टाका सिग्मा बी मध्ये, तर काय मिळेल 181 इंटू 38.02 इज इक्वल टू 68.81. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करा.